नमस्कार. RT ओनली यूट्यूब चॅनलवर आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल तुम्ही आणि अर्ज करताना काही मिस्टेक झाले असेल तर आपण त्यापूर्वी अर्ज करत होतो तेव्हा आपल्याला एडिट ऑप्शन आलं नव्हतं. तर यावेळेस आता नवीन अपडेट आले नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरती. तर आता तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही करेक्शन करू शकता. आता ॲप्लिकेशन कसे करेक्शन करायचं A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. सुरुवातीमध्ये तुमच्या मोबाईल प्ले स्टोअरवरती जायचे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नारी शक्ती दूत ॲप्स तुम्हाला सर्च करायचे. सर्च केल्यानंतर बघा खाली दिसते तुम्हाला नारी शक्ती दूत. आता या ठिकाणी तुम्हाला अपडेट ऑप्शन आलं आहे बघा. आता तुम्हाला ॲप्लिकेशन काय करायचं या ठिकाणी अपडेट करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन अपडेट करायचं आहे. अपडेट केल्यानंतर फायनली तुमचं ॲप्लिकेशन्स अपडेट झालं असेल आणि या ठिकाणी ओपन या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दिसेल. आता हे बघा, ज्या उमेदवाराचं अर्ज मिस्टेक झालं होतं त्यांचं जे मोबाईल नंबर आपण फिलअप केलं होतं, जेव्हा अर्ज भरताना मोबाईल नंबर फिलअप केला होता या ठिकाणी, तोच नंबर या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे. फिलअप केल्यानंतर असेप्ट टर्म अँड कंडिशनवरती क्लिक करून द्यायचं आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे. ते OTP तुमच्या मोबाईलमध्ये बघायचं आहे आणि ते OTP या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. बघा, वेट करायचं आहे. OTP आली नसेल तर तुम्ही 4-5 मिनटाचं असतं, 5 मिनटापर्यंत एक्सपायर होत नसते OTP. तर वेट करायचं. तुमच्या मोबाईलमध्ये आलं नसेल तर 1 मिनटात किंवा 2 मिनटात किंवा 3 मिनटात किंवा 4 मिनटातसुद्धा OTP येते. तर वेट करायचं आहे. आता OTP आल्यानंतर या ठिकाणी 4 डिजिट असेल ते डिजिट तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आणि व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करून द्यायचं. इथे केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल दिसेल. जसं आपण जेव्हा अर्ज करत होतो तेव्हा आपल्याला असं आपलं प्रोफाईल तयार केल्यानंतर असं आपल्याला दिसतं. तर आपल्याला या ठिकाणी आता काय करायचं आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला योजना आणि केलेला अर्ज. आता नारी शक्ती दूत योजना, यापूर्वी केलेला अर्ज आणि प्रोफाईल असं आपल्याला भरपूर ऑप्शन दिसतील. तर आपल्याला कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि ॲप्लिकेशन कसं एडिट करायचं. तर बघा, केलेला अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे बघा, इथे केलेल्या अर्जावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल दिसेल अशी. आता बघा, तुम्ही जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन फायनली सबमिट केलं होतं तेव्हा तुम्हाला असं ॲप्लिकेशन ID नंबर आणि नेम आणि मोबाईल नंबर असा तुम्हाला दिसलं होतं. ते आता काय करायचं आपल्याला, आपलं जे अर्ज केलेलं मिस्टेक केलेलं आहे ते अर्ज आपल्याला एडिट करायचं. तर आपल्याला कोणत्या ठिकाणी क्लिक करायचं तर या ठिकाणी बघा, आता हे 2 अर्ज आहेत या ठिकाणी, 1 आणि 2 हे 2 अर्ज आहेत. तर मला फर्स्ट ॲप्लिकेशन करेक्शन करायचं आहे. तर या अर्जामध्ये मिस्टेक आहे माझी. तर तुम्ही फर्स्ट या ॲप्लिकेशनवरती तुम्ही क्लिक करायचं. फक्त तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे बघा असं प्रोसेस दिसणार. तुम्हाला असं डेस्कटॉप ओपन होणार आहे. तुम्हाला सर्व डिटेल या ठिकाणी दिसणार आहे. तुमचा ॲप्लिकेशन नंबर हे बघा रेड कलरमध्ये का केलं आहे मी, हे सिक्युरिटी रिझन असल्या कारणाने मी हे रेड कलरमध्ये सर्व डाटा रेड करून दिले. आता तुम्ही या ठिकाणी बघा तुमचा ॲप्लिकेशन नंबर, अर्जदारांचे तपशील, अर्जदारांचा पत्ता आणि इतर माहिती खाली क्रॉस करून पाहिलं तर तुम्हाला सर्व डिटेल तुम्ही ॲप्लिकेशन जेवढं फिलअप केलं असेल आणि डॉक्युमेंट सर्व डिटेल तुम्हाला दिसेल. त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट काय अपलोड केले, तुमचे डॉक्युमेंटमध्ये तुम्ही काही मिस्टेकमध्ये दुसरं डॉक्युमेंट अपलोड करून दिलं असेल ते डॉक्युमेंटसुद्धा चेक करू शकता. तुमचं फोटो सर्व डिटेल तुम्ही चेक करू शकता क्रॉस करून. तर तुम्हाला सुरुवातीमध्ये काय करायचं आहे बघा, SMS व्हेरिफिकेशन डन. आता तुम्हाला SMS व्हेरिफिकेशन डन तर तुम्हाला या ठिकाणी बघा कोणत्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, एडिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे तुम्हाला बटन दिसत असेल या ठिकाणी, एडिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन आपण जेव्हा फॉर्म भरत होतो तसंच आपल्याला सर्व कंप्लीट ॲप्लिकेशन ओपन होईल आणि ते सर्व चेक करून घ्यायचे. तुमचं नाव, पतीचं नाव, डेट ऑफ बर्थ, आधार कार्ड नंबर, ॲड्रेस, पिनकोड सर्व डिटेल तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी. आता तुमचं डॉक्युमेंटसुद्धा दिसेल, तुम्ही काय काय डॉक्युमेंट अपलोड केले होते
ते सर्व डिटेलमध्ये तुमचं दिसेल त्या ठिकाणी. सर्व चेक केल्यानंतर तुम्हाला काय करेक्शन करायचं आहे, तुमच्या नावात बदल करायचं असेल किंवा तुमचं डेट ऑफ बर्थ चेंज करायचं असेल किंवा आधार मिस्टेक झालं असेल ते चेंज करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी एडिट करून द्यायचं आहे. सर्व एडिट केल्यानंतर फायनली क्रॉस करायचं आहे खाली. आता तुमचे डॉक्युमेंट दिसतील आणि डॉक्युमेंट दिसल्यानंतर तुम्हाला अपडेट प्रोफाईल असं तुम्हाला तिथे ऑप्शन दिसतील आणि कॅन्सल प्रोफाईल असं दिसणार आहे. त्या ठिकाणी 2 ऑप्शन असेल तर तुम्ही अपडेट करताय, आता तुमचं ॲप्लिकेशन तुम्ही करेक्शन करताय तुम्ही, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, अपडेट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. फायनली तुमचं ॲप्लिकेशन अपडेट केल्यानंतर तुम्ही एकदाच हे ॲप्लिकेशन करेक्शन करू शकता. तुम्हाला SMS येणार आहे आणि ते OTP व्हेरीफाय करायचं आहे. OTP व्हेरीफाय केल्यानंतर फायनली तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.